अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटील बोलतायत, थेट जाऊयात. मिळणार नाही तशी. एक भाग पक्का झाला, खाली बसा वर बसा सुद्धा म्हणू नका, गप राहा बरं, तुम्ही डिस्टर्ब करू नका लोकांना. आणि ज्याला उभा राहायला बसा जागा नाही त्याने तसं त्रास होऊ दे, पण समाजासाठी उभा राहा. कारण माझा विषय दुसरीकडे जातो, तळतळ समाजाच्या लेकराविषयी असू दे. जीवन पुन्हा पुन्हा नाहीये. समाजाच्या लेकराचे हाल व्हायला लागलेत हे डोळ्यापुढे पाय पडतो तुमच्या. 3 वर्ष झालं रक्त जाळतोय, 3 वर्ष या समाजाच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी 3 वर्ष रक्त जाळतोय. म्हणून मला 29 ऑगस्टला शेवटचं आंदोलन करायचंय, निर्णायक आंदोलन करायचं. एक तर मी जाईन, नाही तर ते तरी जाईल. थोडं समाजाच्या लेकरासाठी समजून घ्या. आपण एखाद्या वेळेस आजूबाजूला बसतो, ऐकण्यात येत नाही, मग काय ठरलं माहीत होत नाही. घराघरातल्या प्रत्येक मराठींनी आता वेळ द्यायचा. 29 ऑगस्ट एकाने आपण आपल्या घरी थांबायचं नाही. क्रमांक 1, 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र पुरे घ्यायचे, त्याशिवाय आंदोलन सोडायचं नाही. याच्यावर ठाम निर्णय, फायनल का? दुसरा, आपल्याला त्यांनी हैदराबाद गॅझेट दिले, प्रमाणपत्र केव्हा द्यायचे? माझा सरकारला प्रश्न आहे, हैदराबाद गॅझेटियर फडणवीस साहेब तुम्ही दिलं तर प्रमाणपत्र तुम्ही का देत नाही? याच्या अगोदर त्यांनी स्थानिक चौकशीचा अहवाल काढला होता. बघा सगळेजण डोळ्यासमोर आठवून, मराठ्यांना किती वेड्यात काढायचं. फडणवीस साहेबांनी मराठ्यांचे लेकर टार्गेट का केले? मराठी टार्गेट कशामुळं? आम्ही तुमच्याशी भांडतोय आरक्षणासाठी, राजकारणासाठी नाही. इथं बसलेल्या मराठ्यांनी सुद्धा ही तळमळ समजून घ्या. आता तुकडाच पडायचा. स्थानिक चौकशीचा अहवाल आधीचा होता, त्यावेळेस प्रमाणपत्र निघत होते. आता हे निकाय करून नवीन एसओपी आणली, नवीन काही बदल केले. स्थानिक चौकशी अहवालात 3-4 महिने झाले प्रमाणपत्रात निघा. हैदराबाद गॅझेटियर नुसार सगळे प्रमाणपत्र मराठवाड्यातले घ्यायचे, त्याशिवाय आंदोलन थांबवायचं नाही. 29 ऑगस्ट पासून सुरू. तुम्ही जसा लाखो करोडांनी वेळ दिला, मराठा समाज तुमचा उपकार कधीच विसरणार नाही. पुन्हा 29 ऑगस्टच्या नंतर वेळ द्या. मराठ्यांनी मराठा समाजासाठी, मराठा समाजाच्या लेकरासाठी 29 ऑगस्ट पासून जोर आंदोलन चालत तोपर्यंत वेळ द्या. भाजपचा मराठा असला तरी त्याच्या पोरीला आरक्षण लागणार आहे, हे विसरू नका. तुमचं पोरगी तुम्हाला दगडाने हाणील. माझ्या सगळ्या नेत्यांना आव्हान आहे, शिवसेनेच्याही पोरीला आरक्षण लागणार आहे. त्याला नसेल लागत तर त्याच्या कार्यकर्त्याला लागणार आहे, कार्यकर्त्याच्या पोरीला लागणार आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस सगळ्यांच्या पक्षाच्या लेकराला आरक्षण लागणार आहे. पक्षाच्या बाजूने ओढायचं इथून पुढं मराठ्यांच्या नेत्यांनी बंद करा. आरक्षणापुरतं तुम्ही तुमच्या पक्षाच्याच बाजूने ओढा. आरक्षणाच्या विषयात एकाही मराठ्यांच्या नेत्यानं, मंत्र्यांनी बोलायचं नाही. जातीच्या बाजूने बोलायचं, आणि जातीच्या लोकांनी सुद्धा जातीच्या बाजूने उभा राहा. हैदराबाद गॅझेटियर नुसार 28 ऑगस्टच्या आत सगळे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय शांत बसू नका, असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. आणि पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. 29 ऑगस्ट रोजी शेवटचं आंदोलन असेल, मात्र निर्णायक असेल, असंही ते म्हणालेले आहेत. सरकार प्रमाणपत्र का देत नाहीये असा सवाल सुद्धा उपस्थित केलाय. आता मी तरी जाईन किंवा सरकार तरी जाईल, असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय.
मराठ्यांच्या पोरांनी पक्षाच्या बाजूनं बोलणं बंद करावं आणि 58 लाख नोंदींचं प्रमाणपत्र जेव्हा मिळेल तेव्हाच हे आंदोलन सोडलं जाईल असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय. तेव्हा 29 ऑगस्टला आता जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलन सुरू करणार आहेत, आपलं उपोषण सुरू करणार आहेत आणि जी आश्वासनं सरकारनं दिलेली होती त्याची पूर्तता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मात्र ते उपोषण सोडलं जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला. 29 ऑगस्टचं हे आंदोलन शेवटचं मात्र निश्चितच निर्णायक आंदोलन असेल. प्रमाणपत्र घेतल्याशिवाय शांत बसू नका असं आवाहन त्यांनी मराठा समाजातील कार्यकर्त्यांना केलेलं आहे. आज अंतरवाली सराटीमध्ये एक महत्त्वाची बैठक झाली आणि या बैठकीनंतर जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. समाजातील मुलांचं नुकसान होऊ देणार नाही असं सुद्धा जरांगे पाटील यांनी म्हटलंय. KG to PG म्हणजे सगळ्या शिक्षणापर्यंत सगळ्या सोयी सवलती सुविधा दिल्या. मी यांना त्यावेळेस सांगितलं होतं, मी जूनला ऍडमिशन सुरू होते त्याच्या आत लागू करा बरं का. आधी पैसे वसूल करून घेता आमच्याकडून ऍडमिशनचे, मग लागू करता. नाही म्हणले तुमचे पैसे माघार देऊ सगळ्यांचे. आजची परिस्थिती अशी आत्ताची. मी आतापर्यंत विखे पाटलाला आणि तेही म्हणतात मुख्यमंत्र्याला मी सांगत आहेत का नाही त्यांचे त्यांना माहीत. लाड साहेबाला पण सांगितलं आतापर्यंत असं असं होतंय. ते मुख्यमंत्र्याला सांगत आहेत का नाही सांगत हेही माहित नाही. फक्त ते म्हणते सांगतो. एकही ती योजना आपल्याला आणखी सुरू नाही. सोयी सवलती सुविधा पण लागू केल्या नाही. बघा किती किती क्रूर मराठ्यांशी वागावं याचं जिवंत उदाहरण. जे खरं आहे ते तुमच्याशी बोलतोय मी म्हणून तुम्ही माझ्यासोबत आहे. हा एक गोष्ट खरी आहे, मी त्यांच्यावरती विश्वास ठेवतो कारण मला आंदोलन चालवायचं, तुम्हाला सुद्धा ठेवावं लागणार. ठेवला ना याचा अर्थ मी मराठा संपू नाही देणार. त्या ओबीसी सवलतीचे त्याच्यात परराज्यातला एक विषय MBBSच्या BHMSच्या इंजिनिअरिंगच्या पोरांचा देशांतर्गत महाराष्ट्रातल्या सवलती आता देशांतर्गतल्या पोरांना सुद्धा लागू करू. एकाही शाळेला लागू नाहीत, कॉलेजला वैद्यकीय कोणत्याच. जिथं पोरं सोयी सुविधा मागायचं त्यांचे झाले ते मास्तरडे सांगायचे, ते कॉलेजचे मास्तरडे ते म्हणजे सरकारचा GRच आमच्यापर्यंत आला नाही. कोण कुणाला मूर्खात काढिते हेच कळणार. अधिकारी सरकारला मूर्खात काढिते का सरकार मराठ्याला मूर्खात काढिते मिळच लागून द्यायला. सव्वा विषय चालू आहे आपला. कॉलेजमध्ये सुद्धा सोयी सुविधा मराठ्यांच्या पोरांना दिल्या जात नाहीत. मी 1000 वेळेस सांगितलंय. मी लाड साहेबाला पण सांगितलं, विखे पाटलाला पण सांगितलंय. मी तुमच्या दोघांचं नाव घेतलंय, तुमच्यावर रोष व्यक्त करत नाही, तुम्ही सुधरव म्हणून सांगायला. यांना सांगितलं वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाला तुम्हाला सांगावं लागणार आहे. हसन मुश्रीफ साहेबाच्या मंत्रालयाला सांगावं लागेल, तुम्हाला दादा भुसे साहेबाच्या मंत्रालयाला सांगायला लागेल, तुम्हाला ओबीसी मंत्रालयाला सांगावं लागणार आहे. ओबीसीच्या सवलती दिल्यात म्हणल्याच्या नंतर तुम्हाला झिरवळ साहेबाच्या मंत्रालयाला सांगायला लागेल. तिथून तुम्हाला अंमलबजावणीचे आदेश काढावे लागणार. हा सांगितलं ना, हा सांगितलं ना. आणि नुसत्या उपसमितीच्या बैठका घेतात. तुम्ही घेऊन करता काय? मराठ्यांनी सुद्धा तुम्ही सुद्धा याच्यातून शहाणं व्हा. मी संबंध मेंटेन करण्यासाठी सरकारशी आंदोलन करत नाही. मला मराठा समाजच पाहिजे, सरकार नाही पाहिजे. मला तुमची मैत्रीच नकोय. मी वारंवार त्यांना सांगितलेलं आहे, तुम्हाला जर मराठा समाज तुमच्या पाठीशी टिकवायचा असेल तर तुम्ही मराठा समाजात सगळं द्या. हो म्हणतात काही ठेवायचं नाही, आता पुरं द्यायचं. ताजं उदाहरण, ओबीसीच्या सवलती लागू करायला हरकत नव्हतं ना, नाही लागू केलं. ओबीसी मंत्रालयाला सुद्धा आदेश काढावा लागतो. नाही
फडणवीस साहेब मला आणखीन एक सांगा, 7वा विषय, महामंडळ, अण्णासाहेब पाटील महामंडळ तुम्ही गठीत स्थापन केलं, पोरांना व्यवसायाला तुम्ही फायली घेतल्या, मंजूर केल्या, पोरांना फायली दिल्या, त्यातून पोरांनी वाहनं घेतली. आज त्या पोरांचे सिव्हिल खराब झाले, त्यांच्या नरड्याला फाशी लागली, तुम्ही परतावी कप देत नाही. काय कारण आहे त्याचं? अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातल्या राहिलेल्या पोरांचे तुम्ही परतावे का देत नाही? याचं उत्तर आम्हाला अंतर्वेळीत येऊन द्या. आम्ही भांडायलो नाही तर आता उत्तर पाहिजेत आम्हाला. निर्णायक आंदोलन होणार, शेवटचं होणार, जे व्हायचं असेल ते होईल. तुम्ही इतकं बी येड्यात काढू नका की मराठ्यांचा संयम तुटल. इतकं नका येड्यात काढू. इतकं मराठ्यांना टार्गेट पण नका करू की मराठा समाज आणि मराठा समाजाचे पोरं संपलेच पाहिजेत. आणि इतका कच्चा मराठा समाज सुद्धा नाहीये. फक्त त्याने तुमच्यावर विश्वास ठेवलाय की देईन सरकार, आज देईन, उद्या देईन, परवा दिवशी देईन. आम्ही रक्त जाळतोय, जीवाची बाजी लावून लढतोय की आज देतील, उद्या देतील. मी तुमच्याशी प्रामाणिक सरकारशी नाही राहू शकत. मी माझ्या मराठीशी प्रामाणिक राहणार आहे, इमानदार राहणार. मी आता ह्या महिन्याच्या आत एकही मागणी ठेवणार नाही मराठ्यांची, नाही तर जे व्हायचं असेल ते होईल. त्याला माझा नाविलाज. तुम्ही आमचा हक्काच असून देत नाहीये. 8वा विषय, सारथीच्या योजना बंद करीत आणल्या. कागदावर आणतात, ही सुरू आहे. पोराला विचारलं का पोरं म्हणतात नाही. कशामुळे तुम्ही तिथल्या योजना बंद केल्या? आता सोक्षमोक्ष होणार आहे. मराठ्यांनी समजून घ्या, आता सोक्षमोक्ष होणार आहे. सोक्षमोक्ष असा होणार आहे आता, ते पण सांगतो तुम्हाला कसा होणार आहे. सरकारचा मराठ्यांचा सोक्षमोक्ष समोरासमोर होणार, भांडून नाही, समोरासमोर प्रश्नाचे उत्तर देऊ. आपला नवा मुद्दा सांगतो आणि सोक्षमोक्ष कसं होणार आहे ते सांगतो तुम्हाला. आपण मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय मागणी केली. मुख्यमंत्र्याचा 15 मिनिटाचा खेळ येते. गोरगरीब मराठा समाजाचे अडीअडचणी सुटतील. प्रत्येक जिल्ह्याला कॅबिन राहील, त्याची उपजिल्हाधिकारी लेवलचा अधिकारी राहील. जिल्ह्यातल्या मराठ्यांचे मंत्रालयातले सगळे प्रश्न सुटतील. स्वतंत्र मंत्रालय स्थापन करायला यांना अडचण काय? यांनी मला सांगितलं. मी नाव 29 ऑगस्टला सांगतो. आज फक्त सांगितलेलं सांगतो. मी सांगितलं मंत्रालय मराठ्यांसाठी स्थापन करा, कल्याण होईल. त्यातले एक जणांनी लगेच सांगितलं मला फोन करून, ते म्हणले म्हणजे त्या 29 ऑगस्टला त्या मंत्र्यांचे 9 नाव सांगणार मी तुम्हाला. 9 ओबीसीचे मंत्री एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं मराठ्याला मंत्रालय देऊ ना. बर मी विचारलं का? कारण सांगा म्हणलं. बा नको मराठ्याला मंत्रालय, कारण सांगा. ते म्हणले ते असं म्हणते. बघा बरं का आपल्याविषयी किती वाईट वृत्ती हे तुम्हाला सांगायला. म्हणून मराठ्यांना सांगत असतो, वेळेप्रसंगी पक्षाकडून राहा, पण 1 नंबरला जात ठेवी जात. आधी जात मग पक्ष. जास्त वाटोळ होऊन जाईल, समाज संपवून जाईल. समाजाचे लेकरं जर अधिकारी झाले नाही ना तर आपल्याला किंमत राहणार नाही कुणाला. अधिकार आपल्या लेकराच्या हातात येऊ द्या, आपल्या पोरांच्या हातात अधिकार येऊ द्या. सह्या करायला ताण नाही, सरकार कुणाचं असू द्या. अधिकारी जर झाला सही करायचा हातात त्याच्यावर. तुम्ही ते डोक्यात नाही ठेवत. तुम्ही 5 वर्षाचं पद घ्यायचं बघता, सरपंच, पुढं मेंबर, मग होतो आपण नोकऱ्यात कोतवाल, पुढं काही IPS IAS दर्जाचे क्लास 1 क्लास 4 चे अधिकारी मग त्यांचे होते तुमच्या चुकीमुळं. तुम्ही काय मला पक्ष म्हणता, पक्षाच्या पुढे जाता येत नाही बाबा, पक्षाचे आदेश आहेत. अरे मराठ्यांचा आदेश असला पाहिजे सगळ्या पक्षाला, मराठ्यांचा. तुमच्या लेकराचं वाटलं तुम्ही कमी करता.
कोणत्या भाजपमधल्या कार्यकर्त्याला त्याच्या पोरापोरीला लाखो रुपये लागणार नाहीत शिकायला? नोकरी लागण्यासाठी त्यांच्या पोरीला आरक्षण नाही लागणार पोराला? म्हणून अगोदर प्राधान्य जातीला जाईल, मग पक्षाला द्या. मी पक्षाला देऊ नका कुठं म्हणतो तुम्हाला? बघा डाव काय रचलाय. सभागृहातले शांत बसा. तुमच्या पोरं शिकत नाहीत का? पाहण्याला आले का इकडे तुम्ही? इकडे केवढं तळमळीचा विषय चाललाय, काय फसवणूक चालली, काय षडयंत्र चाललेत हे तुम्हाला सांगायलोय. इथल्या आणि गावागावात मला माहिती आहे मराठी मोबाईलवर ऐकते. जे येऊ शकत नाहीत गरीब माझे मराठी, ते मोबाईलवर ऐकतात काय चाललंय. आणि ते वाघासारखे पूर्णच येणार 29 ऑगस्टला. त्यामुळे इथल्याला तरी काय चाललंय ऐकायला मिळालं पाहिजे. ते शांत चित्त नाही तिकडे शेतात घरात आपल्या बाकीचे मराठी. ठीक आहे, ते गरीब असल्यामुळे एखाद्या दिवस आपल्यात नाही येऊ शकत, पण वेळेवर सभेला, मोर्चाला आणि आंदोलनाच्या टायमाला ते कायम येते. रोज ते नाही येऊ शकत, गरीब आहेत, त्यांच्याजवळ नाही येत 10-5 रुपये. काय षडयंत्र चाललंय? 9 मंत्र्यांनी सांगितलं, म्हणलं ठीक आहे, नाही म्हणतात नका लिहू, पण कारण सांगा. कारण काय सांगितलं मराठा माहिती आहे का? कारण सांगितलं, म्हणले मराठा उपसमिती आहे ना मंत्रिमंडळाची. अच्छा, म्हणलं ठीक आहे. त्याचे अध्यक्ष म्हणले विखे पाटील साहेब. ठीक आहे म्हणलं, काय हरकत. मराठ्यांना उपसमिती म्हणून आरक्षण नाही, मंत्रालय नाही द्यायचं. मग एक काम करा, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, मराठ्यांना सुद्धा मंत्रालय नको. ओबीसीला राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमिती आहे का नाही? त्याचे अध्यक्ष बावनकुळे साहेब. मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष बावनकुळे साहेब. मग ओबीसीला मंत्रालयाची काय गरज? त्याचा मंत्री अतुल सावे. आणि मग गप्प बसले, नाही 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 म्हणलं मग करतो. म्हणजे बघा यांची सिस्टम. आम्ही म्हणलं का ओबीसीला उपसमिती देऊ नका, मंत्रालय देऊ नका? इतकं का जाता? मराठ्यांना मिळू द्यायचं नाही. रक्त जाळून आम्ही तरी पण मिळवतोय आमचं, तुमचं काय मागत नाहीत ना. इतकी वाईट प्रक्रिया चालवली यांनी. त्यांना वाटतं थोडंफार गोड बोललं म्हणजे जमन, थोडंफार नादी लावलं की जमन. ते जमूच शकत नाही. कारण मला ना पाहिजे तुमच्याकडून काम, ना मला पाहिजे तुमच्याकडून पद. मला काय जी द्यायचं या जीवनात ते पुरं मराठ्यांनाच द्यायचं. नाही फुटायचं नाही, मला गद्दार नाही व्हायचं. किती गळ्यात हात टाकून द्या, कितीही जवळ करायचा प्रयत्न करू द्या. त्यांना सुद्धा कळून चुकलंय, हे मराठ्याचंच होणार आहे, याचा उपयोगच नाही याला पाणी लावून. हे त्यांच्या पण लक्षात आलं. पण आता थांबायचं किती दिवस? 29 ऑगस्टला 1 वर्ष होत आहे हैदराबाद गॅझेटचा GR काढा. 1 वर्ष. किती वेळ द्यायचा बाबा? काय चुकतोय मी सांगा? मराठ्यांनी सांगा मी काय चुकतोय, आणि सरकारनं पण सांगा काय चूक करायलोय मी. मला काय वाटतं, माझ्या मराठ्यांना मिळेल ना, ठीक आहे, देतो वेळ. आता 30 मे पासून आतापर्यंत 3 महिने होत आलेच वेळ दिल्या. किती पाहिजे? 29 ऑगस्ट 2023 ते 29 ऑगस्ट 2026 3 वर्ष झालेला आपण त्यांना वेळ दिला. काय संयम पाहिजे मराठ्याचा यांना आणखी? का बरबाद करायचं नेमकं मराठ्यांना? खूप महत्वाचे विषय ते. आता सोक्ष करायचा तुम्हाला मी सांगितलं होतं. आपला 10वा मुद्दा सांगतो आणि सोक्ष विषयावर येतो मी. कसा करायचा कसा, म्हणजे आता मला तुकडा पाडायचा निर्णायक म्हणल्याच्या नंतर मला बी तसं वागावं लागणार आहे. यांनी ECBCचं पण आरक्षण दिलं. ECBCचे सुद्धा बऱ्याच जागेवर ऑप्शन नाही येत असं पोरांचं म्हणणं. पोरांनी ऍडमिशन घ्यायचे कशी?
पोरांनी ऍडमिशन घ्यायचे कशी? मराठ्यांची पिळवणूक बघा कशी. मुद्दा आपला 11वा. एसीबीसी, ESBC आणि EWS याच्यातून निवड झालेले पोरं यांना सरकारला का घ्यायचं नाही? फडणवीस साहेब, तुम्हाला मराठ्यांच्या पोराला निवड झालेल्याला नियुक्त्या का द्यायच्या नाही? काय चूक केली त्यांच्या आईबापाने त्यांना शिकवून? तुम्ही असे रिक्त म्हणून त्यांना माहित होतं का? फडणवीस साहेब, तुम्हाला मतं मात्र मराठ्यांनी करायची आणि मराठ्यांच्या पोराला सुधारायची जबाबदारी कोणाची? फडणवीस साहेब. चूक तुमची आहे. ESBC, ECBC आणि EWS आरक्षण तुम्ही दिलंय. पोरांच्या निवडी झाल्या, पोरग नोकरीला लागणारे, पोरगी नोकरीला लागणारे, या आनंदात आई बाप आहे. तुम्ही त्यांना आधी संख्या पद निर्माण करून घ्यायचं ठरवलं, अर्ध्याला घेतलं, अर्ध्याला का घेतलं नाही? तुझ्या भाव कशामुळं? तुम्ही निवडून घेतले का भाजपचे फक्त, आणि मराठ्याचे शेतकरी मराठ्याच्या बाजूला ठेवले? काय कमी केलं फडणवीस साहेब तुम्हाला या मराठ्यांनी? या प्रश्नाचं उत्तर द्या मला. काय कमी केलं? किती मतं केले त्या मराठ्यांनी तुम्हाला? तुम्ही आमच्याच पोरांचे मुर्दे पाडावं, मराठा टार्गेट करावं, संपवावं तुम्ही, ही अपेक्षा नाही आम्हाला तुमच्याकडून. MPSCच्या पोराचं सुद्धा तसंच केलं तुम्ही. हीच लाईन आहे. 2 वर्ष मुदत वाढ देतो. किती दिवस लागतात द्यायचं म्हणलं? फडणवीस साहेब, किती मिनिटं लागतात द्यायचं म्हणलं? तर मराठ्यांना वेड्यात काढण्याचं काम सुरू आहे असं म्हणत जरांगे पाटलांनी सरकारवरती निशाणा साधलेला आहे. 29 तारखेपर्यंत वेळ द्या असं सुद्धा जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. 28 ऑगस्टपर्यंत जर प्रमाणपत्र मिळाली नाही तर मात्र 29 तारखेला उपोषणावर आमच्या भूमिकेवरती आम्ही ठाम आहोत असंही त्यांनी सांगितलंय.